हो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लिस्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी आता भेंडीची भाजी बनवत आहे. तर अगदी साध्या पद्धतीने मी भाजी बनवणार आहे. तर इथे छान असं भेंडीची भाजी मस्त गावरानी आहे आपली, तीच भाजी बनवत आहे मी. लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं आणि ते भेंडी टाकायची आणि मस्त छान खरपूस होऊ द्यायची. तर अशा पद्धतीने बनवते मी नेहमी, तर तीच बनवत आहे. भेंडीची भाजी एकदम साध्या पद्धतीने, फक्त मी काय टाकते, जिरे थोडे टाकलेले आहे, लसूण, हिरवी मिरची आणि भेंडी टाकणार आणि मस्त मीठ आणि मस्त छान फ्राय होऊ देणार. ती छान लागते ना बाजरीच्या भाकरीसोबत. तर आता मशीनला कपडे वगैरे लावले सर्व आणि उद्याची जायची तयारी पण, उद्या मी पुण्याला निघणार आहे. तर हे चाललं आहे आता स्वयंपाकाचा पटापट. आता वाजले आहे 10:30 वाजले आहे. तर पटकन आवरून घेते तुम्हाला पण. भेंडीची भाजी तर बनवून झाली. मम्मी भाकर करत आहे. तर इथं मस्त कपडे पण झाले होते, मशीनला लावून दिले होते. मला गावाला जायचं म्हणून मग बाकीचे कपडे म्हटलं टाकून घेते आणि म्हणजे कपडे पण होऊन जातील, मला बॅग पण पॅक करता येईल म्हणून मग मी इथं पटकन कपडे लावून दिलेले होते सकाळी सकाळी. तर इथं आद्विक मस्त खेळतोय छान आणि मस्त हे आमचं परसबाग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच असं. तर तुम्हाला बघायचं असेल तर माझा मागचा व्हिडिओ बघा परसबागेचा, कोणकोणती झाडं लावली आहे ती. आणि मस्त छान आता इथं सगळे कपडे टाकून घेतो आम्ही ना. इथं मस्त छान बसतो, गप्पा वगैरे करतो. खूप मजा येते सर्वजण असले ना तर कधी कधी इथं चूलसुद्धा मांडतो आम्ही आणि मस्त छान काहीतरी बनवतो इकडे चुलीवरती. तर अशा पद्धतीने पुढच्या वेळेस जर सर्वजण राहिलो ना आम्ही, तर सर्वजण राहिलो की चूल पण मांडून मस्त छान काहीतरी स्वयंपाकसुद्धा करू आम्ही. तर इथं सर्व आता कपडे टाकून घेते. तर कपडे टाकून झाले तर तुम्हाला म्हटलं मम्मीचे केस मोकळे करून दिले. तर इथं पाहू शकता माझ्या मम्मीचे केस अगदी पायापर्यंत आहे. थोडेसे तुम्ही पाहिलं एवढीच लेंथ आहे पायाच्या इथपर्यंत मम्मीचे माझ्या केस आहे. तर इतके छान दिसतात ना, एकदम 2 बोट असे नाही का, असे तेवढेच केस आहे. बाकी इतके मोठे. जस्ट की कपडे बिपडे टाकले पण पाऊस भरलेला आहे आणि तो आता मम्मीचे केस पण मस्त मोकळे करून दिले. तर ह्याच कंगव्यानी करते मम्मी, कारण की खूप मोठे केस आहे ना. आणि तुम्ही पाहिलेच किती मोठे केस आहे, डायरेक्ट एवढे मोठे केस डायरेक्ट पायाला ना, म्हणजे एवढंच 2 हात तेवढे माझे असते ना तेवढेच राहतात, तेवढे केस आहे मम्मीचे. तर आता चला मी पटकन, मग भेंडीची भाजी झाली आहे, मम्मी ना भाकरी करणार आहे आता थोड्याने, भाकर वगैरे करेल आणि मस्त भेंडीची भाजी भाकर खाणार. म्हणजे केस मोकळे करते आज हेअर वॉश, मस्त ते तेल लावलं होतं ना, मस्त खूप छान मस्त मऊ मऊ झालेले. तर मम्मी बोलली की जायच्या आधी मस्त तुला अनारसे खाऊ घालते. तर इथं आम्ही गरम गरम आता अनारसे बनवत आहे. नुसते ते फक्त खाण्यापुरतं थोडेसे बनवणार आहे म्हणून मग अनारसे इथं बनवत आहे. आणि मम्मी ते करते आणि मी त्यात फ्राय करून घेत आहे मस्त. आणि थोडेफारच बनवणार आहे खाण्यापुरते गरमागरम. तर बाकीचं म्हटलं तसं राहू दे पीठ.
माझी लहान बहीण येईल तेव्हा म्हटलं करून दे तिला. तर आता मस्त छान आम्ही अनारसे वगैरे करतो थोडेफार आणि खातं तुम्हाला पण दाखवते. आणि खूप छान मस्त हे पीठ मम्मीने बनवलेलं होतं. आणि मग मम्मी म्हणे की तुम्ही येतात तेव्हा मग बनवेल गरम गरम, म्हणून मम्मीने जास्तीच्या बनवून नाही ठेवल्या. मग अशा पद्धतीने आम्ही मस्त अनारसे बनवत आहे आणि तुम्हाला पूर्ण दाखवते. तर इतके छान मस्त अनारसे झाले होते ना, तर खूप खरपूसणी झाले होते मस्त. तर इथे ना मी आळूचे पानं पण मला गावाला घेऊन जाण्यासाठी आळूचे पानं इथंही करते. मम्मीला म्हटलं मला ना आळूच्या वड्या खायच्या आहेत, तर मग मम्मी इथं आळूच्या वड्या करण्यासाठी पानं तोडून घेत आहे. आणि मस्त छान ग्रीन ग्रीन आणि छोटे छोटे मस्त गावरानी आहेत हे. तर इथं आळूचे पानं तोडते. आणि इथं मी माझी बॅग पण पॅक केलेली, इथं पाहू शकता 2च बॅग, कारण की गाड्यांना खूप गर्दी आहे सध्या, म्हणून एवढंच पॅक केलेलं आहे मी. तर बस स्टॉपला आलो आहे आम्ही आता. आणि येईलच बस थोड्या वेळात आणि निघू मग डायरेक्ट पुणे बस आहे ना, म्हणून काही नाही टेन्शन. तर आता थांबलो इथे आम्ही, आद्विक आणि मी. आद्विक खुश आहे ना? तर आता नाशिकमधून बस मिळाली ना, आम्ही पुढचं सीट वर बसलेलो आहे ना. आधी मजा येते का तुला? तर ना वणीपासून आहे ना बसमध्ये जागाच नव्हती, तर आता जागा म्हणजे मिळाली पुढेच. मग आम्ही बसलेलो आहे, इथं बॅग वगैरे ठेवलं आणि मोकळं पण वाटतं, मागं एकदम त्रास होतो मग आहे ना. आणि बस पण छान असते ही, म्हणून मग काही नाही वाटत एवढं. आणि आम्ही निघालो आता. आणि तुमच्यासोबत हा प्रवास मी नाशिकपासून तर पुण्यापर्यंत प्रवास माझा शेअर करेलच मी. तर छान आहे. टिफिन वगैरे मम्मीने करून दिलेला आहे, टिफिन घेतला आणि तुम्हाला बाहेरचं नाशिकचा लूक दाखवते. चला हॉटेलवरती इथं जेवायला गाडी थांबलेली आहे, तर जेवण करतो. आद्विकला लस्सी घेतली ना, आद्विक लस्सी घेतलेली आहे आणि आता थोडा वेळ थांबेल. तर चला जेवण करतो. मला तर तुम्हाला थोडंसं व्ह्यू पण दाखवते. चला चपाती खाली रोल करून देते तुला, तर रोल करून देते मी तुला थोडंसं. ठेव ना बाबू, ना तर तुला देणार आहे काही पुढे घेऊन. ठेव ना तर मग पाणी पी. नाही काय हां छान चटणी.
बाहेरचा लुक दाखवते एकदा. खूप छान आहे आणि खूप छान इथं डोंगर वगैरे. अद्विक लस्सी पिली? अदू काय झालं? लांबून टाक पटकन फास्ट. जेवण वगैरे केलं मस्त छान. मम्मीने मस्त वड्या केल्याच आहे ना, त्याच आणल्या आणि जेवण झालं. आता बसमध्ये बसतो. इथे मागे बस आहे सप्तशृंगी कळवण. आता निघेल 10-15 मिनिटामध्ये बस निघेल. चला मग आता बसमध्ये बसतो. पाऊस यायला लागलेला आहे थोडं थोडा रिमझिम. तर चला बस. तर आता आम्ही जेवण केलं आणि बसमध्ये बसलो आहे. तर इथं पाहू शकता खूप छान इथं व्ह्यू आहे आणि डोंगर वगैरे. तर चला आता आम्ही निघालो इथून. तर इतकं छान वाटतं ना. डोंगराच्याच बाजूला हे हॉटेल आहे आणि दरवेळेस इथंच गाडी थांबते. तर चला आता आम्ही निघालो आहे आणि आद्विक तर इथे इकडे तिकडे बसतोय मस्ती चालेल. तर मी फ्रंटच्याच सीटवर बसलेली आहे. त्याच्यामुळे ना तो कॅबिनेट जे आहे ना ड्रायव्हरचं तिथे जाऊन बसत असतो. त्याला आवडतात ते, कारण की ओळखीचे ड्रायव्हर. तर त्याच्यामुळे. आणि तर पुण्यामध्ये आलो तर चाकणमध्ये आहे. तर चाकणमध्ये इथं ट्रॅफिक लागलेली. तर चाकणमध्ये आता इकडून किती वेळ लागतो काय माहिती. आणि पाऊस पण भरून आलेला आहे. तर चला आता पटकन घरी पोचायला पाहिजे. पाऊस सुरू झाला ना परत हाल होतील. आणि मी ऑटोच करून जाणार आहे. चला मग नंतर बोलते तुमच्यासोबत. आता उतरले मी आणि निघाले. आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. घरी पोचले, चेंज वगैरे करते, फ्रेश होते आणि नंतर तुमच्याशी बोलते. खूप पाऊस होता आणि खूप हाल पण झाले. चला आता चेंज करते, कारण की खूप डोळे पण आग करायला लागले. आता येऊन एवढा पसारा ना. तर बाकीचं तर मी आता तसंच ठेवलं. आता ॲपल पप्पाने घेऊन दिले होते, मी आणले होते तिथून वणीवरून. तर मग मी ॲपल ते सर्व मोकळं करून ठेवले. ते पण थोडंसं पाण्यासारखं झालेलं होतं भाजीपाला. तर मी आता सध्या तसंच ठेवलेलं, तुम्हाला दाखवते. त्यांना तसंच मी आणून ठेवले आता सध्या तरी. मग नंतर व्यवस्थित उद्या आहे ना नीट काढून आणि नीट रचायचे फ्रीजमध्ये. तर असंच ठेवलं सध्या. आणि इथं पण साहित्य तसंच पडले. दिवाळीचं साहित्य, भांडे पडलेले आहे. तर बरं पटकन आवरते भांडे वगैरे आणि सर्व आवरून घेते उद्या. तर सर्व मग परत नीट फरची वगैरे सर्व काढायचं मला फ्रीजचं आणि फ्रीजमध्ये नीट भाज्या ठेवणार पहिल्यानंतर. तर आता जर मी पण आणलेलं तसेच ठेवलेले आहे आणि बाबांनी त्यांनी पण आणलेलं तशाच ठेवले आहे सर्व. आणि आता 6 वाजलेले, स्वयंपाक पण करायचा आहे. चला मी आता आवरते आणि व्हिडिओचं इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.